नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक स्पीच कसं तयार करायचं ते पाहणार आहोत. तर प्रश्न आहे हाऊ टू अचीव सक्सेस इन लाईफ, म्हणजे आपण आपल्या जीवनामध्ये सक्सेस कसं मिळवू शकतो. तर पहा, त्यासाठी असलेले काही पॉईंट्स आहेत. डिवोशन, पॉझिटिव्ह थिंकिंग, एक्झाम्पल ऑफ सक्सेसफुल पीपल, हार्डवर्क, प्लॅनिंग, सिटिंग अचिवेबल गोल, पॅशन, टाइम मॅनेजमेंट, पेशन्स, सॅक्रिफाईस, लर्निंग फ्रॉम ओन मिस्टेक्स, प्रॅक्टिस, कॉन्फिडन्स, डेडिकेशन, डिटर्मिनेशन. all the with the help of these points we have to make स्पीच. या सगळ्या पॉईंट्सच्या मदतीने आपल्याला स्पीच तयार करायचं आहे. तर पहा, या मी स्वतःसुद्धा तयार केलेलं नाही, हे या पुस्तकामध्ये दिलेलं आहे, तेच मी तुम्हाला शिकवत आहे. तर पहा, हे तुम्ही लिहा, यात तुम्ही तुमचे स्वतःचे ओन पॉईंट्स टाका आणि आणखीन चांगल्या पद्धतीने तुमचं स्पीच तयार करा. तर पहा, हाऊ टू अचीव सक्सेस इन लाईफ. ऑनरेबल चेअरपर्सन, रिस्पेक्टेड हेडमास्टर, टीचर्स अँड माय डिअर फ्रेंड्स. हे आपण सुरुवातीला लिहित असतो. याआधीसुद्धा आपण बरेचसे पाहिलेलं आहे, त्यात हे लिहिलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला कोणत्याही स्पीचची सुरुवात करायची आहे, स्टार्टिंग या पद्धतीने करायची आहे. टुडे आय एम गोइंग टू लिमिट माय स्पीच ऑन. खूप छान वाक्य इथे दिलेलं आहे. टुडे आय एम गोइंग टू लिमिट माय स्पीच, म्हणजे मी माझं आज तुम्हाला स्पीच सांगायला जाणार आहे. बरोबर आहे. टुडे आय एम गोइंग टू लिमिट माय स्पीच हे वाक्यसुद्धा आपण याच्या आधी पाहिलेलं आहे. हे वाक्य आपण स्पीच शाळेमध्ये असलेला प्रोग्राम असताना सुद्धा सांगू शकतो, सगळ्यांसमोर किंवा लिहिताना सुद्धा आपण हे म्हणायचं आहे, टुडे आय एम गोइंग टू लिमिट माय स्पीच. मग आता त्याच्यासमोर कशावर आपण स्पीच देणार आहोत ते बोलणार आहोत, ऑन हाऊ टू अचीव सक्सेस इन लाईफ. मग आता हे जे आहे हाऊ टू अचीव सक्सेस इन लाईफ, हा जो आपलं हेडिंग आहे ते आपण डबल इन्व्हर्टेड कॉमाजमध्ये लिहिलेला आहे आणि त्यानंतर फुल स्टॉप दिलेला आहे. डबल इन्व्हर्टेड कॉमा द्यायच्या आधी फुल स्टॉप दिलेला आहे, मग डबल इन्व्हर्टेड कॉमाने ते कंप्लीट केलेलं आहे. पहा, टुडे आय एम गोइंग टू लिमिट माय स्पीच ऑन हाऊ टू अचीव सक्सेस इन लाईफ. आय रिक्वेस्ट यू टू लिसन टू मी केअरफुली. आपल्याला समोरच्याला रिक्वेस्ट करायची आहे की तुम्ही माझं, आपण म्हणतो ना की तुम्ही माझे 2 शब्द शांततेने ऐकाल अशी मी विनंती करते, अशी मी आशा करते. हेच वाक्य इथे आपण इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे. सो माय फ्रेंड, सक्सेस इज व्हेरी इम्पॉर्टंट इन एव्हरी वन्स लाईफ. माझ्या मित्रांनो, सक्सेस, यश हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचं आहे. एव्हरी वन हॅज अ ड्रीम ऑफ बिकमिंग सक्सेसफुल ह्युमन बिईंग इन लाईफ. प्रत्येकाला जीवनामध्ये स्वप्न असतं की आपण चांगल्या म्हणजे एक सक्सेसफुल ह्युमन बिईंग म्हणून जगलो पाहिजे, आपलं घडलं पाहिजे ते. देर इज अ गुड सेईंग दॅट सक्सेस इज अ जर्नी अँड नॉट अ डेस्टिनेशन. इथे छानपैकी आपण एक गुड थॉटचा वापर केलेला आहे. आपलं जे स्पीच आहे ते चांगलं पद्धतीने इन्स्पिरेशन, एक मोटिवेशन असावं किंवा मग अट्रॅक्टिव्ह असावं म्हणून आपण याच्यामध्ये गुड थॉट्ससुद्धा टाकणार आहोत. आणि मग तेच इथे म्हटलेलं आहे, देअर इज अ गुड सेईंग दॅट सक्सेस इज अ जर्नी नॉट अ डेस्टिनेशन. हाऊ ट्रू इट इज. हे खरंच सत्य आहे का? इफ वी लुक ॲट द लाईफ ऑफ ऑल सक्सेसफुल पीपल, म्हणजे जर आपण सक्सेसफुल पीपलचं जर लाईफ पाहिलं, वी रिअलाइज द ट्रूथफुलनेस ऑफ अवर स्टेटमेंट. आपल्याला जे आपण आता स्टेटमेंट म्हटलं की सक्सेस इज अ जर्नी नॉट अ डेस्टिनेशन, हे वाक्य आपल्याला त्या लोकांना जे सक्सेसफुल आहेत त्यांना पाहून सार्थ वाटेल. द डेफिनेशन ऑफ सक्सेस इज डिफरंट फॉर एव्हरी पर्सन. आता सक्सेस, यशाची डेफिनेशन प्रत्येकाला आपण तीच लागू शकत नाही. प्रत्येकासाठी ती वेगवेगळी असू शकते. फॉर अ चाइल्ड सक्सेस इज टू सॉल्व द पझल्स. एखाद्या लहान मुलाला पझल सॉल्व करणं म्हणजे त्याचं यश होऊ शकतं. फॉर अ SSC स्टुडंट सक्सेस इज टू गेट गुड मार्क्स. SSC स्टुडंटला, तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांना काय वाटेल की सक्सेस हे काय आहे? गुड मार्क्स मिळवणे म्हणजे आहे. फॉर अ बिझनेसमॅनसाठी सक्सेस काय असेल? सक्सेस इज टू गेट अ कॉन्ट्रॅक्ट. एखादा छान कॉन्ट्रॅक्ट मिळवणं. फॉर ग्रँडपॅरेंट्स सक्सेस इज टू सी द होल फॅमिली टुगेदर. ग्रँडपॅरेंट्ससाठी काय असतं? सक्सेस म्हणजे की त्यांची सगळी फॅमिली एकत्र असावं. दॅट इज द सक्सेस फॉर द ग्रँडपॅरेंट्स. म्हणजेच काय की द डेफिनेशन ऑफ सक्सेस इज डिफरंट फॉर द एव्हरी डेफिनेशन काय आहे? द डेफिनेशन ऑफ सक्सेस इज डिफरंट फॉर द एव्हरी पर्सन. हे झालं या वाक्याशी संदर्भात. बरोबर आहे. हे जे आत्ता आपण लिहिलं हे सगळं कोणत्याच पॉईंटशी आपल्या संदर्भात होतं, तर जी आपली डायग्राम होती त्या डायग्राममधलं पॉझिटिव्ह थिंकिंगवर होतं की आपण पॉझिटिव्ह थिंकिंग त्याबद्दल केली पाहिजे. एव्हरीवन
वॉन्ट्स टू बिकम रिच अँड सक्सेसफुल इन लाईफ. प्रत्येकाला जीवनामध्ये एक श्रीमंत व्यक्ती आणि सक्सेसफुल यश मिळालं पाहिजे, प्रत्येक गोष्टीत आनंद मिळाला पाहिजे, त्यासाठी केले जाणारे प्रयत्न असतात आणि प्रत्येकाला तसं वाटतं. टू अचीव ॲम्बिशन देअर आर मेनी स्टेप्स विच आर टू बी फॉलोड. ॲम्बिशन आपलं ध्येय प्राप्त करण्यासाठी आपल्याला खूप साऱ्या पायऱ्या असतात, त्या आपल्याला फॉलो करावं लागतात. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू सेट अवर गोल. पहिल्यांदा आपल्याला आपलं ध्येय सिद्ध म्हणजे ठरवावं लागतं की आपल्याला नेमकं काय करायचं आहे. मीन्स वी हॅव टू डिसाईड व्हॉट वी आर. आणि मग आपल्याला ठरवायचं आहे की आपल्याला काय करायचं आहे. अँड व्हॉट वी वॉन्ट टू बी. आणि आपल्याला नेमकं काय पाहिजे आहे. सो प्रॉपर प्लॅन अँड एक्झिक्युशन्स ऑफ प्लॅन आर व्हेरी इम्पॉर्टंट. आणि मग जे काही आपण ठरवलेलं आहे त्यासाठी आपण प्लॅनिंग करायला हवी. द ट्रेजेडी ऑफ लाईफ डज नॉट लाय इन द नॉट रिचिंग द गोल. आता जीवनात आपल्या खूप साऱ्या ट्रेजेडीज येणार आहेत, त्याला आपल्याला पार करून आपल्या ध्येयापर्यंत पोहोचायचं आहे. अपयश आलं म्हणून थांबून होणार नाही. द ट्रेजेडी लाईज इन हॅव्हिंग नो गोल्स टू रिच. फॉर अ ग्रेट सक्सेस we need a lot of confidence, patience, knowledge, perseverance and hard work. आता ग्रेट सक्सेस तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये पाहिजे असेल तर तुम्हाला तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स असायला हवा, पेशन्ससुद्धा असायला हवं, त्या गोष्टीचं ज्ञान असायला हवं, प्रिझर्वन्स असायला हवं, पर्सिवरन्स असायला हवं. इट्स नॉट इट्स अ पर्सिवरन्स. पर्सिवरन्स मीन्स काय की हार्डवर्क तुम्हाला करायची हिंमत असली पाहिजे, तुमच्यामध्ये जिद्द असायला पाहिजे आणि तुम्ही त्यासाठी थकायला नको. वी शुड नॉट वेस्ट अवर टाईम बिकॉज टाईम इज मनी. आपल्याला आपलं जर ध्येय गाठायचं असेल तर वी शुड नॉट वेस्ट अवर टाईम. आपला वेळ कधीच वाया घालायला नको, आपल्याला तो वेळ वाचवायचा आहे. बिकॉज टाईम इज मनी. शेवटी वेळ हाच पैसा आहे. डोंट कम्पेअर युअर सेल्फ विथ एनी अदर पर्सन इन द वर्ल्ड. जगामधल्या कुठल्याही व्यक्तीसोबत स्वतःची तुलना कधीच करायची नाही. If you do so, you are demeaning yourself. जर तुम्ही तुमची तुलना if you compare yourself with any other, then you are demeaning. तुम्ही स्वतःला काय कराल, एखाद्यासोबत हे करून तुलना करून स्वतःला खाली पाडाल की खाली पाडाल म्हणजे काय, स्वतःला कमजोर समजू लागाल. The main thing is that we should always think positively and never give up hope, because many of our failures are the people who did not realize how close they were to success when they gave up. पहा, द मेन थिंग इज दॅट म्हणजे मेन थिंग कोणते आहे की वी शुड ऑलवेज थिंक पॉझिटिव्हली. आपल्याला नेहमी पॉझिटिव्ह थिंक करायचं आहे आणि आपला ॲटिट्यूड नेहमी कसा असायला पाहिजे, नेवर गिव्ह अप ॲटिट्यूड असायला पाहिजे की मी कधीच हारणार नाही, मी कधीच थकणार नाही. आणि काय होतं की खूप सारे लोक कधी थकतात, जेव्हा ते सक्सेसच्या जवळ असते, बस त्यांना यश मिळणार तेव्हाच ते गिव्ह अप करतात आणि तिथेच त्यांना यश मिळत नाही. अशी स्टेज तुमच्या जीवनात यावी नाही म्हणून तुम्ही कुठेही थांबायचं नाही. ऑलवेज रिमेंबर दॅट द वर्ड इम्पॉसिबल मीन्स आय एम पॉसिबल. आता पहा, ऑलवेज रिमेंबर दॅट इम्पॉसिबल हा जो वर्ड आहे ना, या वर्डमध्येच तुम्हाला त्याच्यातील ताकद दिसेल. इम्पॉसिबल म्हणजे काय की एखादी गोष्ट इम्पॉसिबल, ती गोष्ट होऊ शकत नाही, पण त्या वाक्यातून त्या शब्दातून सुद्धा आपल्याला एक नवीन अर्थ कळतो. तो म्हणजे हा जो आय एम आहे तो जर आपण या पद्धतीने त्यामध्ये एक ॲपॉस्ट्रॉफी दिला तर पॉसिबल, आय एम पॉसिबल म्हणजे मी करू शकतो. या इम्पॉसिबलचा सुद्धा आपण पॉझिटिव्हली मिनिंग घ्यायचा आहे, आय एम पॉसिबल. अँड इफ डेस्टिनी इज अकंपनीड विथ 3 Ds. आता पहा, 3 Ds कोणत्या आहेत? डिटर्मिनेशन, डेडिकेशन अँड डिवोशन. देन एव्हरीथिंग बिकम पॉसिबल. ह्या 3 Ds जर आपल्या जीवनामध्ये असेल ना तर आपण काहीही करू शकतो. डिटर्मिनेशन, डेडिकेशन अँड डिवोशन. वी शुड लर्न फ्रॉम अवर ओन मिस्टेक्स. आपण आपल्या मिस्टेक्सवरून शिकायला हवं. आपण काय चुकतोय, आपण काय करतोय, ह्या आपण गोष्टी आपल्याला कळायला हव्यात. वी शुड ऑलवेज फॉलो इन द फूटस्टेप ऑफ ग्रेट सक्सेसफुल पीपल. आपण नेहमी सक्सेसफुल पीपल, ग्रेट पीपल ज्या पावलांनी चाललो त्या पावलांनी चालण्याचा प्रयत्न करायचा आहे. लेट्स टेक अन एक्झाम्पल ऑफ धीरूभाई अंबानी. आता आपण इथे एक धीरूभाई अंबानीचं एक्झाम्पल घेणार आहोत. पहा, ही वॉज बोर्न इन द पुअर फॅमिली. ते एका खूप गरीब इथे फॅमिलीमध्ये त्यांचा जन्म झाला. बट स्ट्रगल्ड अ लॉट
लॉर्ड अचीव हिज ॲम्बिशन. धीरूभाई अंबानी एका खूप गरीब फॅमिलीमध्ये त्यांचा जन्म झाला, कुटुंबात झाला गरीब, आणि तिथे त्यांनी त्यांचं ॲम्बिशन मिळवलं. नेव्हर गेव अप होप बिकॉज ही न्यू दॅट देअर इज ऑलवेज अ रूम ॲट द टॉप. पहा, पुन्हा आपण इथे एक छान इडियम किंवा प्रोवर्बचा वापर केलेला आहे की ही न्यू दॅट, त्यांना माहिती होतं देअर इज ऑलवेज रूम ॲट द टॉप, म्हणजे सगळ्यांसाठी चांगलं आहे या जीवनामध्ये. He kept hope alive in his heart and tried his level best. As you know, he was one of the richest industrialists in the world. आणि मग पहा, त्यांनी हीच गोष्ट सिद्ध करून दाखवली. खूप गरीब परिस्थितीमधून निर्माण केलेलं म्हणजे खूप गरीब कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला, पण स्वतःला एक गुड इंडस्ट्रियलिस्ट, रिचेस्ट इंडस्ट्रियलिस्ट म्हणून सिद्ध करून दाखवलं. आफ्टर ऑल नो गेन्स विदाउट पेन्स. आणि मग सगळं तुम्हाला माहितीच आहे की जोपर्यंत तुम्हाला वेदना होणार नाही तोपर्यंत तुम्हाला यशसुद्धा मिळणार नाही. देअर इज अ ग्रेट सेइंग दॅट सक्सेसफुल पीपल डू नॉट डू डिफरंट थिंग्स. आता सक्सेसफुल पीपल म्हणजे काय, काहीतरी वेगळं गोष्टी करतात का? नाही. दे डू दी थिंग्स डिफरंटली. तर ते काय करतात की ते विचार किंवा ती एखादी गोष्ट वेगळ्या पद्धतीने करतात. म्हणजे तीच गोष्ट करतात, एखादी गोष्ट करायची जे सर्वसामान्य व्यक्ती करतो तीच करतात, पण त्यांची करण्याची पद्धत वेगळी असते. सो वर्क हार्ड कंटिन्युअसली. म्हणून आपलं जे आपलं हार्डवर्क आहे ते नेहमी सातत्यानं ठेवायला होतं. आज केलं, उद्या मी केलं नाही, परवा मी केलं नाही, अजून मी नंतर चौथ्या दिवशी केलं, अशाने आपल्याला यश मिळणार नाही. गॉड ब्लेसिंग आर ऑलवेज देअर विथ यू. देवाचा आशीर्वाद नेहमी तुमच्यासोबत असतो. थँक्यू फॉर लिस्निंग टू मी केअरफुली. जय हिंद. तर पहा, अशा पद्धतीने तुम्हाला हा स्पीच तुमचं द्यायचं आहे आणि तुमचं स्पीच अशा पद्धतीने दिल्यानंतर ते अट्रॅक्टिव्ह होईल. माझं असं कुठेच म्हणणं नाही की तुम्ही जसंच्या तसं हे लिहा आणि पाठ करा. तुम्ही तुमचे ऑन पॉईंट्स टाका. तुम्हाला आणखीन काही प्रोवर्ब्स टाकायचे असतील, इडियम्स टाकायचे असतील, गुड थॉट टाकायचे असतील तर तुम्ही ते टाका. छान पद्धतीने लिहा, त्याचा व्हॉट्सअपवर मला फोटो सेंड करा आणि छान पद्धतीने ते पाठ तर छानपैकी त्याचा व्हिडिओ तयार करून मला सेंड करा. आणि सगळ्यांना अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा. एक लक्षात ठेवा, या स्पीचवरून आपल्याला असं कळेल की खरंच अभ्यास करायचा आहे, आपल्याला हार्डवर्क करायचं आहे आणि चांगले मार्क्स घ्यायचे आहे, कारण की आपल्याला कुठेतरी अजून आपलं ध्येय प्राप्त करण्याची एक पायरी चढायची आहे.